जर मित्रांनो तुम्ही क्रिकेट पूर्णपणे फॉलो करत असाल, फक्त T20 आणि IPL सोडून बरं का, की ते तर फॉलो करणारच प्रत्येकजण. टेस्ट क्रिकेटला म्हणतोय मी, जर टेस्ट क्रिकेट जर तुम्ही प्रामाणिकपणे फॉलो करत असाल तर खरी गंमत आणि खरी मजा क्रिकेटची तुम्हाला तिथं बघायला भेटते. आता सध्याला भारताचा तेंडुलकर अँडरसन सिरीज सुरू झालेली आहे. आधी त्या सिरीजचं नाव पतौडी सिरीज होतं. आता त्याचं नाव बदललेलं आहे आणि तेंडुलकर अँडरसन या दोन लेजेंडरी क्रिकेटर्सला सन्मानित केलेला आहे. आणि ती जुना जो चषक होता पतौडी चषक, त्याला रिटायर करण्यात आलेला आहे थोडक्यात. आणि त्याच्या ऐवजी या सिरीजमधला जो बेस्ट कॅप्टन असेल त्याला पतौडी मेडल त्याच्या गळ्यात घालण्यात येईल, म्हणजे त्याला त्या मेडलने सन्मानित केलं जाईल. आता यामध्ये एक प्रश्न उपस्थित होत होता, तो म्हणजे रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या अनुपस्थितीमध्ये हा संघ कसा पुढे जाईल. ओपनिंग कोण करणार, मिडल ऑर्डर कोण सांभाळणार आणि कॅप्टन्सीचं काय. शुभमन गिलला ही कॅप्टन्सी जमणार आहे का, गिल व्यवस्थितपणे टीम हँडल करू शकेल नाही शकेल, अशा अनेक प्रश्नांची उत्तरं मिळायची होती. आणि काल टेस्ट मॅच सुरू झाली. पहिला जो सेशन होता तो भारताने गाजवला. त्यामध्ये आपली एक विकेट गेली ती KL राहुलची फक्त. KL राहुलने पण चांगला खेळ केला, चांगले डिफेन्स केले. 46 रनवर तो आऊट झाला. पण बॅसबॉलला उत्तर जॅझ बॉलने दिलेलं आहे. वन डे खेळल्याप्रमाणे जयस्वालने शतक केलं आणि तो बेन स्ट्रोकला त्याचा बळी देऊन निघून गेला. त्याच्यानंतर ना काय होईल असा प्रश्न उपस्थित राहत होताच. त्यावेळेलाच सगळा डाव सांभाळला तो गिल आणि पंतने. आपलं पदार्पणामध्ये साई सुदर्शन काही कमाल दाखवू शकला नाही. 4थ्या बॉलला तो 0वर आऊट होऊन परत गेला. पण जयस्वाल, गिल आणि पंतने पूर्ण संघ सांभाळून ठेवला. आणि आजची म्हणजे दुसऱ्या दिवसाचा दिवस जेव्हा सुरू झाला त्यावेळेला पत्त्यांसारखा सगळा डाव कोसळला. 430वर कुठे 4 होते आणि 470वर आपले ऑल आऊट झाले. त्याच्यानंतर इंग्लंड जेव्हा आली, आता तिसरा सेशन सुरू आहे. पोपनं शतक केलेलं आहे आणि एक अर्धशतक सुद्धा इंग्लंडचं झालेलं आहे. बुमराने 3 विकेट घेतलेले आहेत. बाकीचे सगळे बॉलर ढेपाळलेत. कोणत्या बॉलरला विकेटचा चान्स सुद्धा मिळत नाहीये. आता बघायचं आहे की इंग्लंड कितीचं आपलं टार्गेट चेस करू शकतंय का नाही, का त्या आधीच आपले सगळे हत्यारं टाकतायत. कारण 3 विकेट आता झालेले आहेत. तिन्ही विकेट बुमरानं घेतलेले आहेत. आणि मला तर वाटतंय हे आपले नवीन टीम जी आहे ती जोरात आणि दणक्यात इंग्लंडला धूळ चारण्यात किंवा पाणी तर पाजेल किमान. तुम्हाला काय वाटतं कमेंट्समध्ये सांगा.